गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण आपला नवीन टॉपिक स्टार्ट करतोय. टॉपिकचं नाव आहे कायनेमॅटिक्स. याचं बेसिक तुम्ही नाईन्थमध्ये वगैरे स्टडी केलं असेल. त्याच्यामध्ये डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हिलॉसिटी, ॲक्सलरेशन हे फॉर्म्युले वगैरे तुम्ही स्टडी केले असतील. आता हा टॉपिक आपल्याला अगदी डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. आता बघा, कायनेमॅटिक्समध्ये मेनली ऑब्जेक्टची मोशन आपण स्टडी करायची आहे. वन डायमेन्शनल मोशन, टू डायमेन्शनल मोशन, थ्री डायमेन्शनल मोशन, ह्या मोशन आपल्याला स्टडी करायचे आहेत. सो आता ज्या वेळेला पार्टिकलची मोशन आपण डिफाईन करतो त्यावेळेला एक इम्पॉर्टंट पॅरामीटर असतो, तो म्हणजे पोझिशन. विदाउट पोझिशन वी कांट डिफाईन मोशन. सो पोझिशनला असं डिफाईन करतात, पोझिशन इज अ स्पेस इन अ थ्री डायमेन्शन ॲट विच पार्टिकल इज सिच्युएटेड विथ रिस्पेक्ट टू टाईम अँड सराउंडिंग. पोझिशनला डिफाईन करतात, पोझिशन इज अ पॉईंट इन अ थ्री डायमेन्शन ॲट विच पार्टिकल इज सिच्युएटेड विथ रिस्पेक्ट टू टाईम अँड सराउंडिंग. ओके, थ्री डायमेन्शन असेल त्याला स्पेस असं देखील म्हणतात. वन डायमेन्शन म्हणजे स्ट्रेट लाईन, टू डायमेन्शन म्हणजे प्लेन, तर थ्री डायमेन्शन म्हणजे स्पेस. आता बघा, माझ्याकडे एक स्पेस आहे. या स्पेसमध्ये एक पॉईंट आहे. या पॉईंटला काहीतरी कोऑर्डिनेट असतील, एक्स वाय, बरोबर आहे. हा वाय ॲक्सिस झाला, हा एक्स ॲक्सिस झाला, ओके, आणि हा झेड ॲक्सिस झाला. ह्या थ्री डायमेन्शनल स्पेसमध्ये एक पॉईंट आहे, ज्या पॉईंटला पार्टिकल लोकेट झाला आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम अँड सराउंडिंग. दॅट इज नथिंग बट पोझिशन. पोझिशन इज अ पॉईंट इन अ थ्री डायमेन्शन ॲट विच पार्टिकल इज लोकेटेड विथ रिस्पेक्ट टू टाईम अँड सराउंडिंग. थ्री डायमेन्शनमध्ये एक पॉईंट असणार आहे, ज्या पॉईंटला पार्टिकल सिच्युएट झाला आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम अँड सराउंडिंग. सपोज करा, एका पॉईंटला मी उभा आहे, सकाळचे 10 वाजले, बरोबर आहे. हा झाला टाईम, आणि माझं काहीतरी सराउंडिंग असेल, मला सराउंड करणारे काही पर्सन असतील, ते म्हणजे माझं सराउंडिंग झालं. सो तो पॉईंट म्हणजे माझी पोझिशन झाली. सो पोझिशन इज अ पॉईंट इन अ थ्री डायमेन्शन ॲट विच पार्टिकल इज लोकेटेड विथ रिस्पेक्ट टू टाईम अँड सराउंडिंग. ओके, आता सपोज करा हा पॉईंट आहे, ह्या पॉईंट आणि हे त्याचं सराउंडिंग. ॲट पर्टिक्युलर टाईम पार्टिकल या पॉईंटला सिच्युएट झाला आहे, तर याला म्हणायचं पोझिशन. पोझिशन इज अ पॉईंट इन थ्री डायमेन्शन ॲट विच पार्टिकल इज लोकेटेड विथ रिस्पेक्ट टू टाईम अँड सराउंडिंग. मग आता पुढचा पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे, तो म्हणजे मोशन. आता बघा, सपोज करा ॲट 10 o'clock पार्टिकल इज ॲट पॉईंट ए, ॲट, आणि हे त्याचं सराउंडिंग आहे. ॲट 11 o'clock पार्टिकल इज ॲट पॉईंट बी, आणि हे त्याचं सराउंडिंग आहे, बरोबर आहे. आता विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाईम, 10 वाजता पार्टिकल ए पॉईंटला होता, 11 वाजता पार्टिकल बी पॉईंटला आहे, बरोबर आहे. आता ए पॉईंटला असताना त्याचं सराउंडिंग वेगळं आहे, बी पॉईंटला असताना त्याचं सराउंडिंग वेगळं आहे, बरोबर आहे. सो पार्टिकलची पोझिशन चेंज झाले. सो व्हेन देर इज चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाईम अँड सराउंडिंग, देन इट इज कॉल्ड ॲज मोशन. Motion is nothing but change in position of particle with respect to time and surrounding. That is nothing but motion. पार्टिकलच्या पोझिशन मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम अँड सराउंडिंग, इट इज कॉल्ड ॲज मोशन. क्लिअर झाले दोन पॉईंट. आपण दोन डेफिनेशन, इम्पॉर्टंट डेफिनेशन स्टडी केल्या. पहिली डेफिनेशन होती पोझिशन आणि दुसरी डेफिनेशन होती मोशन. ओके, आता फॉर एक्झाम्पल सपोज करा ॲट 10 o'clock पार्टिकल इज ॲट पॉईंट ए. हे थ्री डायमेन्शनल स्पेस आहे. थ्री डायमेन्शनल स्पेसमध्ये पार्टिकल ॲट पर्टिक्युलर टाईम ए पॉईंटला आहे. आता टाईम वाढत वाढत गेला. सपोज करा 10 वाजता ॲट 10 o'clock पार्टिकल इज ॲट पॉईंट ए. ॲट 11 o'clock पार्टिकल इज ॲट सेम पॉईंट ए. म्हणजे टाईम चेंज झाला पण पोझिशन मात्र चेंज झालेली नाही आहे.
पोझिशन फिक्स आहे तर याला म्हणतात रेस्ट पोझिशन. लक्षात आलं. वेन देर इज नो चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम देन इट इज कॉल्ड ॲज रेस्ट पोझिशन. लक्षात आलं. पार्टिकलची टाइम चेंज होत चाललाय पण विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम पार्टिकलची पोझिशन चेंज होत नाही आहे, त्याचं सराउंडिंग फिक्स राहत आहे, तर याला म्हणायचं रेस्ट पोझिशन. क्लिअर झालं. मी 3 डेफिनेशन सांगितल्या, पोझिशन, मोशन आणि रेस्ट पोझिशन. मोशन म्हणजे चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड सराउंडिंग. जर मोशन असेल तर टाइम देखील चेंज होतो आणि सराउंडिंग देखील चेंज होतं. जर टाइम आणि सराउंडिंग दोन्ही चेंज झालं तर त्याला म्हणायचं मोशन. फक्त टाइम चेंज झाला पण सराउंडिंग चेंज झालं नाही तर त्याला म्हणायचं रेस्ट पोझिशन. सो तिन्ही डेफिनेशन मी एकदा रिपीट करतो. पोझिशनला आपण डिफाईन करतो, इट इज पॉईंट इन 3 डायमेन्शन ॲट विच पार्टिकल इज लोकेटेड विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड सराउंडिंग इज कॉल्ड ॲज पोझिशन. When there is change in position of particle with respect to time and surrounding, then it is called as motion, rest position. When there is no change in position of particle with respect to change in time, then it is called as rest position. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, मोशन आणि रेस्ट दे आर म्युच्युअल. मोशन अँड रेस्ट आर म्युच्युअल. In one situation particle is at rest position, maybe in other situation it is in motion. मी काय म्हटलं नीट ऐका, नीट समजून घ्या. इन वन पोझिशन मोशन अँड पोझिशन आर म्युच्युअल. इन वन पोझिशन पार्टिकल इज ॲट रेस्ट पोझिशन, मे बी इन अदर सिच्युएशन पार्टिकल इज इन मोशन. अगदी साधं एक्झाम्पल सांगतो. सपोज करा मी एका जागेवर बसलोय, तुम्ही माझ्या समोर बसलाय, तर तुमच्या रिस्पेक्टमध्ये मी मोशनला असेल, तुमच्या रिस्पेक्टमध्ये मी रेस्ट पोझिशनला असेल. पण कोणी जरी मला आउटर स्पेसमधून ऑब्झर्व करत असेल तर त्याच्या रिस्पेक्टमध्ये मी मोशनला असेल. म्हणजे एखादा पार्टिकल रेस्ट पोझिशनला आहे की म्युच्युअल मोशनमध्ये आहे हे तुम्हाला विदाऊट कम्पॅरिझन सांगता येत नाही. 100% शुअरिटीनं तुम्हाला सांगता येत नाही की हा पार्टिकल रेस्टलाच आहे किंवा हा पार्टिकल मोशनलाच आहे. बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला कम्पेअर करावं लागेल. अगदी दुसरं एक्झाम्पल सांगतो. सपोज करा तुम्ही ट्रेनमधून ट्रॅव्हल करताय, तुमच्या शेजारी एक पॅसेंजर बसलाय. विथ रिस्पेक्ट टू पॅसेंजर सिटिंग विथ रिस्पेक्ट टू पॅसेंजर विथ रिस्पेक्ट टू युअर नेबर पॅसेंजर यू आर ॲट रेस्ट पोझिशन. पण हेच कोणी जर ट्रेनच्या आउटसाईडनं तुम्हाला ऑब्झर्व करत असेल तर त्याच्या रिस्पेक्टमध्ये तुम्ही मोशनला असाल. म्हणून मोशन आणि रेस्ट these are two mutual positions. Particle in one situation, maybe it is at rest position, in other situation maybe it is in motion. ट्रेनमध्ये तुमच्या शेजारी बसणारा पॅसेंजर हा तुमच्या रिस्पेक्टमध्ये रेस्टला असेल, पण जो पर्सन ट्रेनच्या आउटसाईडनं तुम्हाला ऑब्झर्व करतोय त्याच्या रिस्पेक्टमध्ये तुम्ही कसे असाल, मोशनमध्ये असाल. म्हणजे रेस्ट की एखादा पार्टिकल रेस्टला आहे की मोशनमध्ये आहे हे विदाऊट कंपॅरिझन तुम्हाला सांगता येत नाही. म्हणून रेस्ट आणि मोशन यांना म्युच्युअल असं म्हणतात. लक्षात आलं. रेस्ट अँड मोशन दे आर म्युच्युअल. पार्टिकल इन वन सिच्युएशन मे बी इन मोशन, इन अदर सिच्युएशन मे बी इट इज ॲट रेस्ट पोझिशन. क्लिअर झालं. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ मोशन. मोशनला क्लासिफाय करतात अकॉर्डिंग टू व्हेरियस क्रायटेरिया. सो पहिला क्रायटेरिया ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ मोशन. ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ मोशन देर आर 2 टाइप्स ऑफ मोशन. युनिफॉर्म मोशन and second is non-uniform motion. Depending upon nature of motion, motion is classified into 2 groups, uniform motion and non-uniform motion. आता युनिफॉर्म मोशन काय म्हणजे बघा. सपोज करा
ॲट टी इज इक्वल टू 0 सेकंड. बरोबर आहे. ज्या वेळेला कोणतीही मोशन इनिशिएट होते त्यावेळेला टाईम 0 घ्यायचा असतो. ज्या इन्स्टंटला मोशन स्टार्ट होते त्या इन्स्टंटला टाईम टी इज इक्वल टू 0 सेकंड असतो. तिथून पुढे जसा जसा पार्टिकल पुढे पुढे जाईल टाईम देखील वाढत जातो. सो ॲट टी इज इक्वल टू 0 सेकंड पार्टिकल इज ॲट पॉईंट ए. ॲट टी इज इक्वल टू 2 सेकंड particle is at position B and change in position of particle is 4 meter. At t is equal to 4 second, particle is at position C and change in position is 4 meter. At time t is equal to 6 second, particle is at point D, change in position is 4 meter. At t is equal to 8 second, particle is at position E and change in position of particle is 4 meter. आता नीट लक्ष द्या. पार्टिकल ए टू बी ट्रॅव्हल झाला, इट टेक 2 सेकंड टू ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी. पार्टिकल टेक 2 सेकंड टू ट्रॅव्हल फ्रॉम बी टू सी. पार्टिकल टेक 2 सेकंड टू ट्रॅव्हल फ्रॉम पॉईंट सी टू डी. Particle take 2 seconds to travel from point D to E. So when particle is traveling, everywhere interval of time is same. In this equal interval of time, change in position of particle is also equal. बरोबर आहे. A to B. When particle is travel from A to B, change in position is 4 meter. When particle travel from B to C, change in position is 4 meter. When particle travel from C to D, change in position is 4 meter. When particle travel from D to E, change in position is 4 meter. And time interval are also same. For every interval, time taken by particle to travel is also same. It is 2 seconds. So when there is equal change in position in equal interval of time, then motion is called as uniform motion. When there is equal change in position of particle in equal interval of time, then motion is called as uniform motion. लक्षात आलं. डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म मोशन क्लिअर झाली. वेन देर इज इक्वल चेंज इन पोजिशन इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, देन मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म मोशन. पार्टिकलची मोशन जर युनिफॉर्म असेल तर चेंज इन पोजिशन हा इक्वल असेल आणि चेंज इन टाईम इंटरवल इज ऑल्सो सेम. सो सच मोशन्स आर कॉल्ड ॲज युनिफॉर्म मोशन. क्लिअर झालं. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय लक्षात आलं. मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड न्यूक्लियस, मोशन ऑफ सॅटेलाइट अराउंड अर्थ, मोशन ऑफ अर्थ अराउंड सन, ऑल दीज आर युनिफॉर्म मोशन. ओके. आता दुसरी टाईप आहे ती नॉन युनिफॉर्म मोशन. सपोज करा पार्टिकल इनिशियली इट इज ॲट पॉईंट ए वेअर टी इज इक्वल टू 0 सेकंड. In 2 seconds, particle travel from point B to C. Time taken by particle is 2 seconds. Change in position of particle is 4 meter. In next 2 seconds, particle travel from point B to C. Change in position of particle is 1 meter. In next 2 seconds, particle travel from point C to D. Change in position of particle is 7 meter. In next 2 seconds, particle travel from point D to E. Change in position of particle is 3 meter. आता इथे काय झालंय बघा. When particle travel from A to B, time taken is 2 seconds. When it travel from B to C, time taken is 2 seconds. When it travel from C to D, time taken is 2 seconds. When it travel from D to E, time taken is 2 seconds. But in first 2 seconds, change in position of particle is 4 meter. In next 2 seconds, change in position of particle is 1 meter. In next 2 seconds, change in position of particle is 7 meter. In next 2 seconds, change in position of particle is 3 meter. Here, time intervals are same. But in this same time interval, in this equal time interval, change in position of particle are unequal.
Such motions are called as non-uniform motion. When there is unequal change in position of particle in equal interval of time, then motion is called as non-uniform motion. When there is unequal change in position of particle in equal interval of time, then motion is called as non-uniform motion. लक्षात आलं? इथे लक्ष द्या. In first 2 seconds, change in position of particle is 4 meter. In next 2 seconds, change in position of particle is 1 meter. In next 2 seconds, change in position of particle is 7 meter. In next 2 seconds, change in position of particle is 3 meter. Everywhere time interval is same, but in this same time interval, in this equal time interval, change in position of particle are unequal. Such motions are called as non-uniform motion. So non-uniform motion is defined as when there is unequal change in position of particle in equal interval of time, then motion is called as non-uniform motion. क्लिअर झालं? सो आपण मोशनचं क्लासिफिकेशन स्टडी केलं ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ मोशन. ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ मोशन देर आर टू टाइप्स ऑफ मोशन, uniform motion and non-uniform motion. When there is equal change in position of particle in equal interval of time, then motion is called as uniform motion. When there is unequal change in position of particle in equal interval of time, then motion is called as non-uniform motion. Motion of vehicle is non-uniform motion. किंवा तुम्ही सायकल चालवताय, तुम्ही वॉकिंग करताय, ह्या सगळ्या मोशन कोणत्या झाल्या? नॉन युनिफॉर्म मोशन झाल्या. क्लिअर झालं? सो ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ मोशन, मोशन्स आर क्लासिफाईड इन टू 2 ग्रुप्स, युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. आता मोशनला क्लासिफाय करायचा सेकंड क्रायटेरिया ऑन द बेसिस ऑफ डिस्क्रिप्शन ऑफ मोशन. देर आर 2 टाइप्स ऑफ मोशन. On the basis of description of motion, there are 2 types of motion: one dimensional motion, 2-dimensional motion and 3-dimensional motion. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे टोटल कोऑर्डिनेट ॲक्सिस 3 असतात, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. मोशनला डिस्क्राईब करायला तुम्ही किती ॲक्सिस यूज करता? मोशनला डिस्क्राईब करायला तुम्ही किती ॲक्सिस यूज करता, डिपेंडिंग अपॉन दॅट देर आर 3 टाइप्स ऑफ मोशन: 1-dimensional motion, 2-dimensional motion and 3-dimensional motion. When motion is described by using single coordinate axis, when motion is described by using single coordinate axis, then motion is called as 1-dimensional motion. एखादी मोशन डिस्क्राईब करायला आपल्याला जर एकच ॲक्सिस यूज करावं लागत असेल तर अशा मोशनला म्हणतात 1-dimensional मोशन. मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन, इट इज 1-dimensional मोशन. ऑल लिनियर मोशन्स आर 1-dimensional मोशन. ओके, सगळ्या लिनियर मोशन असतात त्या 1-dimensional मोशन असतात. अगदी साधं एक्झाम्पल सांगतो, आपण बॉलला अपवर्डला थ्रो केलं तर बॉलची मोशन डिस्क्राईब करायला आपल्याला एकच ॲक्सिस लागणार आहे, वाय ॲक्सिस. बरोबर आहे? तर ही मोशन 1-dimensional झाली. सो ऑल लिनियर मोशन्स आर 1-dimensional मोशन. वेन मोशन इज डिस्क्राईब बाय युजिंग 2 कोऑर्डिनेट ॲक्सिस, देन मोशन इज कॉल्ड ॲज 2-dimensional मोशन. फॉर एक्झाम्पल, कॅरम बोर्ड आहे, कॅरम बोर्डवर स्ट्रायकर मूव्ह होतोय. आता या स्ट्रायकरची मोशन डिस्क्राईब करायची असेल तर मला 2 ॲक्सिस लागतील, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. बरोबर आहे? सो ही झाली 2-dimensional मोशन. म्हणजे प्लेनमधल्या ज्या मोशन असतात, प्लेनमधल्या मोशन असतात त्या 2-dimensional मोशन असतात. वेन मोशन इज डिस्क्राईब बाय युजिंग 2 कोऑर्डिनेट ॲक्सिस, मे बी दे आर एक्स अँड वाय ॲक्सिस, मे बी दे आर वाय अँड झेड ॲक्सिस, मे बी दे आर एक्स अँड झेड ॲक्सिस. सो वेन मोशन इज डिस्क्राईब बाय युजिंग 2 coordinate axes, then motion is called as 2-dimensional motion. लक्षात आलं? And 3-dimensional motion, when motion is described by using 3 coordinate axes,
then motion is called as three-dimensional motion. सपोज करा एक बॉल थ्रो केला, ह्या बॉल थ्रो केला असेल तर त्याची मोशन डिस्क्राईब करायला आपल्याला 3 ॲक्सिस लागतील, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. सो सच मोशन्स आर कॉल्ड ॲज थ्री-डायमेन्शनल मोशन. बरोबर आहे. मोशन इन स्पेस आर थ्री-डायमेन्शनल मोशन. इट इज एक्झाम्पल ऑफ थ्री-डायमेन्शनल मोशन. So depending upon description of motion, how you are going to describe that motion, depending upon that, motion are classified. Motion is classified into three group: one dimensional motion, two dimensional motion, and three dimensional motion. When motion is described by using single coordinate axis, then motion is called as one dimensional motion. All linear motions are one dimensional motion. When motion is described by using two coordinate axes, then motion is called as two-dimensional motion. All motion in plane are two-dimensional motion. When motion is described by using three coordinate axes, then motion is called as three-dimensional motion. All motion in space are three-dimensional motion. Clear झालं? So मोशनला क्लासिफाय करतात अकॉर्डिंग टू टू क्रायटेरिया डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ मोशन. देर आर टू टाइप्स ऑफ मोशन, युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन. डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ मोशन देर आर थ्री टाइप्स ऑफ मोशन: वन डायमेन्शनल मोशन, टू डायमेन्शनल मोशन अँड थ्री डायमेन्शनल मोशन. आता आपल्याला स्टडी करायचं आहे फॉर्म्स ऑफ मोशन. फॉर्म्स ऑफ मोशन. त्यातलं पहिलं आहे लिनियर मोशन, ट्रान्सलेटरी मोशन और रेक्टिलिनियर मोशन. ह्या सगळ्यांचे मीनिंग सेमच. लिनियर मोशन, ट्रान्सलेटरी मोशन और रेक्टिलिनियर मोशन. तर पहिलं एक लक्षात घ्या, मोशनच्या टाईप अकॉर्डिंग टू नेचर दोनच असतात, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म. अकॉर्डिंग टू डिस्क्रिप्शन देर आर थ्री टाइप्स ऑफ मोशन: युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म वन डायमेन्शनल मोशन, टू डायमेन्शनल मोशन अँड थ्री डायमेन्शनल मोशन. लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन, स्पिनिंग मोशन, व्हायब्रेटरी मोशन. ह्या मोशनच्या टाईप नाही आहेत, ते मोशनचे फॉर्म्स आहेत. तर मोशनचा पहिला फॉर्म आहे लिनियर मोशन और ट्रांसलेटरी मोशन और रेक्टिलिनियर मोशन. मोशन ऑफ पार्टिकल along a straight line path is called as linear motion or translatory motion or rectilinear motion. Motion of particle along a straight line path is called as linear motion or translatory motion or rectilinear motion. Clear झालं? मोशनचा सेकंड फॉर्म सर्क्युलर मोशन. वेन पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, देन मोशन इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. लक्षात आलं? लिनियर मोशन म्हणजे काय? मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ इज कॉल्ड ॲज लिनियर और रेक्टिलिनियर मोशन. दुसरा फॉर्म आहे सर्क्युलर मोशन. Motion of particle along circumference of circle is called as circular motion. Motion of tip of blade of fan, motion of tip of hands of a clock, these are examples of circular motion. Motion of tip of blade of fan, motion of tip of hands of a clock are circular motion, examples of circular motion. Third type is spinning motion. Spinning motion. Motion of particle about its own axis is called as spinning motion. Motion of particle about its own axis is called as spinning motion. For example, motion of top, it is spinning motion. Motion of earth about its own axis, it is spinning motion. It is example of spinning motion. कळलं? एक पार्टिकल स्वतःच्या ॲक्सिस भोवती रिव्हॉल्व होतोय
तर ही मोशन म्हणजे स्पिनिंग मोशन. ओके. देन रोटेशनल मोशन. Rotational motion. When particle is spinning about its own axis, a particle is spinning about its own axis. At the same time, it is revolving about some fixed point. Such motion is called as rotational motion. A particle is spinning about its own axis. At the same time, it is revolving about some fixed point. Such motion is called as rotational motion. एक पार्टिकल स्वतःच्या ॲक्सिस भोवती स्पिन करतोय. ॲट द सेम टाइम इट इज रिव्हॉल्विंग, इट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अबाउट सम फिक्स पॉइंट. सच मोशन इज कॉल्ड ॲज रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन हे स्पिनिंग मोशन आणि सर्क्युलर मोशन यांचं कॉम्बिनेशन आहे. एक पार्टिकल स्वतःभोवती स्पिन करतोय, ॲट द सेम टाइम अबाउट सम फिक्स पॉईंट तो रिव्हॉल्व होतोय. तर ही मोशन म्हणजे रोटेशनल मोशन. मोशन ऑफ फॅन, बघा फॅनचे ब्लेड असतात, त्यांची मोशन असते ती रोटेशनल मोशन असते. किंवा मोशन ऑफ अर्थ विथ रिस्पेक्ट टू सन, ही रोटेशनल मोशन आहे. अर्थ स्वतःच्या ॲक्सिस भोवती स्पिन होते, ॲट द सेम टाइम ती सन भोवती रिव्हॉल्व होते. तर अशी मोशन असते, याला म्हणतात रोटेशनल मोशन. इट इज फॉर्म ऑफ मोशन. कळलं? पुढचा फॉर्म आहे व्हायब्रेटरी और ऑसिलेटरी मोशन. व्हायब्रेटरी और ऑसिलेटरी मोशन. आता पेंड्युलमची मोशन असते, पेंड्युलमची मोशन असते ती व्हायब्रेटरी किंवा ऑसिलेटरी मोशन असते. आता बघा हा पेंड्युलम आहे. पेंड्युलम असा व्हायब्रेट होतोय, बरोबर आहे. ही पोझिशन असते, ही पेंड्युलमची बॉब आहे. पेंड्युलमच्या खाली जी कॉपरचा बॉल अटॅच केलेला असतो त्याला बॉब म्हणतात. पेंड्युलम तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल, पेंड्युलमला एक थ्रेड असतो आणि त्या थ्रेडच्या एंडला एक कॉपरचा बॉल किंवा आयर्नचा बॉल अटॅच केलेला असतो. तर तो बॉल असतो त्याला बॉब म्हणतात. लक्षात आलं? तर ही पेंड्युलमची बॉब तुम्ही तिला डिस्प्लेस केलं की ती अशी मूव होते. आता या पोझिशनला म्हणतात मीन पोझिशन, मीन ऑर इक्विलिब्रियम पोझिशन. आणि या पोझिशनला म्हणतात एक्स्ट्रीम पोझिशन. याला तुम्ही जर फर्स्ट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणत असाल तर मग याला सेकंड एक्स्ट्रीम पोझिशन म्हणायचं. किंवा याला तुम्ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणत असाल तर याला निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणायचं. When pendulum is displaced from its mean position and released, it start moving on either side of its mean position. Such motions are called as vibratory motion or oscillatory motion. पेंड्युलमला त्याच्या मीन पोझिशनपासून डिस्प्लेस केलं आणि रिलीज केलं. असं केल्यानंतर पेंड्युलम मीन पोझिशनच्या आयदर साईडला मूव्ह होतो. या पोझिशनला म्हणतात, या मोशनला म्हणतात व्हायब्रेटरी मोशन ऑर ऑसिलेटरी मोशन. When pendulum is displaced from its mean position and released, it start moving on either side of its mean position. Such motion is called as oscillatory motion or vibratory motion. लक्षात आलं? आणि मोशनचा लास्ट फॉर्म आहे तो म्हणजे रॅन्डम मोशन. When particle is moving with any possible velocity in any direction, when particle is moving with all possible velocities in all possible direction without following any rule, such motions are called as random motion. पार्टिकल कोणत्याही व्हिलॉसिटीनं कोणत्याही डिरेक्शनला मूव्ह करतोय विदाउट फॉलोईंग एनी रूल ऑफ मोशन,
without following any law of motion. Such motions are called as random motion. तुम्ही 10th स्टडी केला असाल, कंडक्टिंग वायर असते, त्या वायरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात, फ्री इलेक्ट्रॉनची मोशन असते, ती रॅन्डम मोशन असते. किंवा एअरचे मॉलिक्यूल असतात, एअर मॉलिक्यूल किंवा गॅस मॉलिक्यूल यांची मोशन असते, ती रॅन्डम मोशन असते. लक्षात आलं? तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण स्टडी केलं पोझिशन, त्यानंतर आपण स्टडी केलं मोशन, रेस्ट पोझिशन, देन आपण इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक स्टडी केली, डिफरन्स बिटवीन रेस्ट पोझिशन अँड मोशन. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ मोशन स्टडी केलं आणि त्यानंतर स्टडी केले आपण फॉर्म्स ऑफ मोशन. ठीक आहे, आज एवढं सफिशियंट आहे, थांबूया.